जीवनाच्या रंगमंचावरील शेवट म्हणजे मृत्यू. असे म्हणतात की मृत्यूची वाट ही कठीण असते. याचाच प्रत्यय आज सुधागड तालुक्यातील दोणसे गावातील स्मशानभूमीत नागरिकांना येत आहे. येथील स्मशानभूमी म्हणजे सरण रचण्यासाठी ठोकलेले 4 खांब एवढेच. येथे जाण्यासाठी ना रस्ता आहे ना पायवाट. अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना दगड आणि चिखलून रस्त्यातून वाट काढत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. नदीच्या प्रवाहातून गुडघाभर पाण्यात वाट काढत 4 खांदेकरांनाही आधाराची गरज येथे भासत आहे. गेली अनेक वर्ष दोणसे गावातील नागरिक या समस्येला सामोरे जात आहेत. येथे अंत्यविधी करण्यासाठी येणारे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत असून लवकरात लवकर या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता तसेच शेडची आणि परिसराची दुरुस्ती करावी, आजूबाजूला वाढलेली झाडे झुडपे साफसफाई करून नूतनीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे लाकडे साठवण्यासाठी शेड नसल्याने पावसाळ्यात शेड अभावी लाकडे ओली राहत आहेत. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट व्यवस्थित लागली जात नाही. परिणामी अर्धवट राहिलेली मृतदेहाची विटंबना होत आहे. कोणताही लोकप्रतिनिधी राजकीय नेता निवडणुकीशिवाय येथे येत नाही. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेले दोणसे गावाला आज गरज आहे ती मुख्य प्रवाहात आणण्याची. नमस्कार, मी बंडू गिरेश्वर खंडागळे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. खऱ्या अर्थाने गेली अनेक दिवसाचा एक रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील धोणसे नाडसूर ग्रामपंचायत हद्दीमधील विशेष करून धोणसे गावातून स्थानिक स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि स्थानिक धोणसे गावातील स्मशानभूमीचा प्रश्न गेली अनेक दिवस ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांच्या विनंतीनुसार सातत्याने धोणसे गावातील स्मशानभूमी खऱ्या अर्थाने नव्याने तिचं दुरुस्ती आणि स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे हा खऱ्या अर्थाने अतिशय दुर्गम भागातून आणि चिखलातून की ज्या स्मशानभूमीला कुठल्याही प्रकारचा विशेष करून पावसाळ्यामध्ये अतिशय चिखलातून आणि दाट झाडीतून स्मशानभूमीकडे नदी पार करून जावं लागतंय. गेली अनेक वेळा गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचा अध्यक्ष म्हणून समाज बांधवांसाठी त्याचबरोबर काही ग्रामस्थांचं निधन झाल्यानंतर धोणसे गावातील स्थानिक रहिवासी ग्रामस्थ म्हणून अनेक वेळा त्या स्मशानभूमीमध्ये जाण्याचा माझी वेळ आली आणि स्थानिक ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर आज रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली सुधागड पेन विधानसभा रोहा विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय रविशेठ पाटील साहेब यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे. आणि मला खात्री आहे की भविष्य काळामध्ये लवकरच स्थानिक आमदार म्हणून संबंधित विषयी आमदार साहेब त्या स्मशानभूमीसाठी त्याचबरोबर त्या रस्त्यासाठी एक आर्थिक तरतूद करून तो प्रश्न जो ग्रामस्थांचा आहे तो मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करतील. त्याचा विशेष करून आमदार साहेबांकडे मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. आणि धोणसे गावातील ग्रामस्थांचा जो प्रश्न आहे खऱ्या अर्थाने जो आयुष्यातला शेवटचा क्षण जो स्वर्ग लोकाकडे माणूस निधनानंतर जो प्रवास करतो ती अंत्ययात्रा त्याची सुकर होईल यासाठी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रायगड जिल्हा संघटक माहितीचा अधिकार पत्रकार संरक्षण समिती म्हणून माझ्या पक्षाकडे माझ्या नेत्याकडे मी स्वतः प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.